नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अत्यंत कळीच्या आणि तितक्याच संवेदनशील अशा मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. भारताचा सर्वात नाजूक दुवा मानला जाणारा चिकन नेक म्हणजेच सिलिगुडी कॉरिडॉर. इथे सध्या काही प्रचंड मोठे आणि ऐतिहासिक असे भूराजकीय बदल घडत आहेत. ते नेमके काय आहेत आणि त्यामागील कारणे काय हेच आज आपण मुळापासून समजून घेणार आहोत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणाची दिशा अगदी स्पष्ट आहे. सिलिगुडी कॉरिडॉरचे महत्त्व, सीमेवरील वाढते धोके, 120 एकर जमिनीचा नवा निर्णय, हायवेचे मोठे अपग्रेड्स, नवा लष्करी तळ आणि शेवटी या सर्वांचा ईशान्य भारताच्या सुरक्षेशी असलेला थेट संबंध. ह्या सर्व मुद्द्यांवर आपण आज प्रकाश टाकणार आहोत. तर सर्वात आधी पाहूया पहिल्या भागाकडे. या कॉरिडॉरचे भौगोलिक महत्त्व नेमके काय आहे? चिकन नेक हा शब्द आपण अनेकदा बातम्यांमध्ये ऐकतो, बरोबर? हा पश्चिम बंगालमधील एक अतिशय चिंचोळा जमिनीचा पट्टा आहे. पण याचे महत्त्व एवढे का आहे? तर हाच तो एकमेव मार्ग आहे जो भारताच्या ईशान्येकडील राज्यांना देशाच्या उर्वरित मुख्य भागाशी जोडतो. पेट्रोल, डिझेल, लष्करासाठी लागणारी रसद असो वा दळणवळणाच्या इतर सुविधा, सर्व काही याच मार्गाने ईशान्य भारताकडे जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर ही ईशान्य भारताची खरी जीवनवाहिनी आहे. आता एक क्षण विचार करा, ही जीवनवाहिनी किती मोठी असेल? केवळ 22 किलोमीटर? होय, काही ठिकाणी हा पट्टा फक्त आणि फक्त 22 किलोमीटर इतकाच रुंद आहे. एवढा अरुंद पट्टा असल्यामुळेच तो भौगोलिकदृष्ट्या अत्यंत नाजूक आणि संवेदनशील बनतो. आता या आकड्याची सांगड दुसऱ्या एका मोठ्या आकड्याशी घालूया. 5 कोटी. ईशान्य भारतातील तब्बल 5 कोटी लोकसंख्या याच एका छोट्या 22 किलोमीटरच्या पट्ट्यावर संपूर्णपणे अवलंबून आहे. आता आपल्याला या परिस्थितीचे खरे गांभीर्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने असलेली याची चिंता नक्कीच लक्षात आली असेल. आणि याच चिंतेतून आपला दुसरा मुद्दा समोर येतो, चीन आणि सीमेवरील धोके. एवढा अरुंद मार्ग असल्यावर तिथे नेमके कोणते लष्करी धोके आहेत ते आता पाहूया. हा प्रदेश परदेशी लष्करी तळांपासून किती जवळ आहे हे पाहणं खरोखरच धडकी भरवणारं आहे. चीनची चुंबी व्हॅली इथून साधारण 180 किलोमीटरवर आहे आणि दुसरीकडे बांगलादेशच्या सैदपूर एअरबेस तर अवघ्या 60 ते 70 किलोमीटरवर आहे. सूत्रांनुसार जर भविष्यात कधी दुर्दैवाने एकाच वेळी दोन्ही आघाड्यांवरून हल्ला झाला तर भारताचा हा संपूर्ण संपर्क मार्गच तुटण्याचा प्रचंड मोठा धोका इथे उभा आहे. आणि हा काही केवळ कागदावरचा किंवा सैद्धांतिक धोका नाही बरं का. 2017मधला डोकलामचा तो प्रसंग आठवून पहा. चीनने भूतानच्या हद्दीत डोकलामजवळ अचानक रस्ते बांधणी सुरू केली होती. भारतीय सैन्याला तिथे तातडीने हस्तक्षेप करावा लागला होता. का? कारण तो रस्ता थेट आपल्या याच सिलिगुडी कॉरिडॉरसाठी मोठा धोका बनत होता. हा लष्करी तणाव सलग 73 दिवस चालला होता, ज्याची तेव्हा जगभरात मोठी चर्चा झाली. चीनच्या या विशिष्ट रणनीतीलाच लष्करी भाषेत सलामी स्लायसिंग असे म्हणतात. म्हणजे काय? तर कोणत्याही थेट युद्ध न पुकारता अगदी हळूहळू आणि तुकड्या तुकड्याने दुसऱ्याचा प्रदेश स्वतःच्या घशात घालायचा. उपलब्ध अहवालांनुसार चीनच्या याच संथ आणि कुटील विस्तारवादामुळे चुंबी व्हॅलीच्या दिशेने होणारी त्यांची वाटचाल भारताच्या या चिकन नेकसाठी थेट धोका निर्माण करत आहे. मग या वाढत्या धोक्यांना आपण उत्तर कसे देणार? इथेच आपण वळतोय तिसऱ्या भागाकडे. अलीकडे झालेला 120 एकरांचा अत्यंत महत्त्वाचा प्रशासकीय निर्णय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वी राजकीय मतभेदांमुळे राज्य सरकारने लष्करी तळासाठी जागा देण्याबाबत असमर्थता दर्शवली होती. पण आता हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. एका मोठ्या घडामोडीत नवीन राज्य प्रशासनाने अधिकृतपणे 120 एकर जमीन आणि तब्बल 7 महामार्गांचा ताबा केंद्र सरकार आणि सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSFकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक मोठा गेम चेंजर निर्णय मानला जातोय. आता कायद्याच्या चौकटीतून पाहायचे झाले तर 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार राज्य आणि केंद्र या दोघांनाही भूसंपादनाचे अधिकार आहेतच. पण जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्र येतात आणि परस्पर सहमती दर्शवतात तेव्हा कोणताही कायदेशीर अडथळा उरत नाही. साहजिकच अशा संरक्षण प्रकल्पांचा वेग अनेक पटींनी वाढतो. या प्रशासकीय निर्णयानंतर आता प्रत्यक्ष जमिनीवर काय बदल होणार आहेत हे आपण चौथ्या भागात म्हणजेच महामार्ग आणि पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये पाहूया. सध्या या कॉरिडॉरमधील रस्ते बघितले तर ते अत्यंत अरुंद आहेत. शिवाय महानंदा नदीच्या पुरामुळे तिथे अनेकदा वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. पण नव्या योजनेनुसार हे संपूर्ण चित्रच बदलून जाणार आहे. हे 7 महामार्ग आता थेट 6 पदरी केले जाणार आहेत आणि त्यांची उंचीही वाढवली जाणार आहे. आणि सर्वात थक्क करणारी बाब कोणती माहितीये?
इथे विशेष भूमिगत बोगदे म्हणजेच अंडरग्राऊंड टनल्स तयार केले जातील, जेणेकरून जमिनीवरून अचानक हल्ला झाला तरीही लष्कराचे रणगाडे आणि रेल्वे अगदी सुरक्षितपणे आणि वेगाने पुढे जाऊ शकतील. आता येऊया 5व्या आणि आजच्या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, नवा लष्करी तळ. ही जी 120 एकर जमीन संपादित केली गेली आहे, तिथे नेमके काय उभे राहणार आहे? मुळात याच जागी नवा लष्करी तळ उभारण्याची गरज का पडली? कारण सध्या आपले जे लष्करी तळ आहेत ना, ते बिहारमधील किशनगंज, आसाममधील धुबरी आणि उत्तर बंगालमधील हाशिमारा इथे आहेत. पण आणीबाणीच्या वेळी या चिकननेकवर तातडीने पोहोचण्यासाठी हे तळ खूप दूर पडतात. वेळेवर कुमक पोहोचण्यास होणारा उशीर हाच आपला सर्वात मोठा धोका होता. आता हा नवीन तळ अगदी तिथेच असल्यामुळे तो धोका कायमचा नाहीसा होईल. या प्रस्तावित लष्करी तळाची भव्यता खरोखरच अवाढव्य असणार आहे. या 120 एकरांवर काय काय असेल तर भूमिगत बंकर्स, मोठा शस्त्रसाठा, हेलिपॅड्स, अफजल लष्करी वाहनांसाठी प्रचंड मोठे पार्किंग, शिवाय अत्याधुनिक हायटेक रडार आणि ड्रोन मॉनिटरिंग सिस्टम. यासोबतच सैनिकांसाठी मोठ्या बॅरेक्स आणि रुग्णालयही उभारली जाण्याची शक्यता आहे. यावरून या लष्करी तयारीची व्याप्ती किती अफाट आहे याचा आपण सहज अंदाज लावू शकतो. आणि आता आपण पोहोचलो आहोत आपल्या शेवटच्या म्हणजेच 6व्या भागाकडे. या सर्व स्थानिक बदलांचा ईशान्य भारताच्या सुरक्षेवर आणि पर्यायाने देशाच्या सार्वभौमत्वावर कसा परिणाम होणार आहे ते पाहूया. पश्चिम बंगालच्या सीमा चीन आणि बांगलादेश या दोन्ही देशांना लागून आहेत आणि सूत्रांनुसार इथे अनेक गुंतागुंतीची आव्हाने सातत्याने उभी राहतात. चीनी सैन्याकडून होणारी अवैध बांधकामे असोत किंवा बांगलादेश सीमेवरून होणारी घुसखोरी आणि शस्त्रास्त्रांची तस्करी असो. सीमेवर कुंपण घालण्याच्या कामात आलेले पूर्वीचे अडथळे पाहता या संपूर्ण पट्ट्याची सुरक्षा राखणे हे नेहमीच एक अत्यंत कठीण आव्हान राहिले आहे. या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य गाभा खऱ्या अर्थाने एकाच ध्येयामध्ये दडला आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही शत्रूला भारताच्या 7 सिस्टर्स म्हणजेच आपल्या ईशान्येकडील राज्यांशी असलेला आपला संपर्क तोडण्यापासून रोखणे. हे जे प्रशासकीय निर्णय झाले, जमिनीचे हस्तांतरण झाले किंवा हे जे महामार्गांचे अवाढव्य प्रकल्प उभे राहत आहेत, ते केवळ आणि केवळ एकाच मोठ्या उद्देशासाठी आहेत: आपला देश भौगोलिकदृष्ट्या पूर्णपणे अखंड आणि अभेद्य ठेवणे. तर या सर्व गोष्टींचा अगदी बारकाईने विचार केल्यानंतर शेवटी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. हे जे वेगवान लष्करी आणि प्रशासकीय बदल आता होत आहेत, ते भारताच्या ईशान्य सीमांना कायमस्वरूपी सुरक्षित ठेवण्यासाठी खरोखर पुरेसे ठरतील का? या बदलत्या भूराजकीय समीकरणांचे येणाऱ्या भविष्यात काय आणि कसे पडसाद उमटतील, या महत्त्वपूर्ण प्रश्नावर आपण सर्वांनीच नक्की विचार करायला हवा. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण इथेच थांबूया. अशाच एका नव्या आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयासह आपण लवकरच पुन्हा भेटू.